नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 फेब्रुवारी 2024 ते 3 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या आठवड्यात सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चुकीचा व्यवहार करू नका. विशेषतः आपल्या वडीलधाऱ्यांसमवेत मर्यादित आचरण करा. अन्यथा असे न केल्याने कौटुंबिक शांती भंग होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला सर्वात अधिक मानसिक ताण जाणवेल. चंद्र राशीपासून शनी पंचम भावात स्थित होण्याच्या कारणाने ते जातक आपल्या रचनात्मक क्षमतेला वाढवण्यासाठी स्वतःला वेळ देण्याची इच्छा ठेवत होते. त्यांना या सप्ताहात कार्यस्थळी काही रिकामा वेळ मिळू शकतो. या वेळात तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा सोशल मीडियाचे माध्यम जसे इंटरनेट इत्यादींच्या मदतीने आपल्या योजनांमध्ये सुधारणा करू शकता. आपल्या राशी चक्रातील ग्रह आणि तारे सूचित करतात की हा आठवडा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी एकटे राहण्याचा असणार आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवून किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलून या समस्येपासून मुक्त होऊ शकता. या सप्ताहात तुमची सतत खाण्याची सवय तुम्हाला चिंता देईल, म्हणून या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की खूप खाणे हे तुमचे शौक चांगले आहेत, परंतु तुमच्या आरोग्यासाठी खराब करण्याचे काम करेल. अशात कॅलरीच्या गोष्टी खाण्याने या सप्ताहात तुम्हाला बचाव केला पाहिजे. या सप्ताहात शक्यता आहे की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या, तुम्हाला तिथून उत्तम लाभ होईल. यामुळे काही नवीन वाहन खरेदीने तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकेल. परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी या काळात तुम्हाला घरातील मोठ्यांसोबत बोलण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित 19 वेळा ओम गणेशाय नमःचा जप करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात चंद्र राशीपासून शनी चतुर्थ भावात स्थित असण्याच्या कारणाने तुम्हाला या सप्ताहात धनलाभ तर होईलच, परंतु तुम्ही तुमच्या करमणुकीवर जास्त पैसे खर्च करताना दिसाल, ज्यामुळे आपल्या हातातून पैसे इतक्या लवकर जातील. जेव्हा आपल्याला याची कल्पना येईल तेव्हा उशीर झालेला असेल. म्हणून यावेळी आपल्यासाठी आपले पैसे वाचवणे सर्वात जास्त महत्त्वाचे असेल. तुम्ही या सप्ताहात ऊर्जेने प्रत्येक कार्य करताना दिसाल, परंतु काही गोष्टीमुळे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कौटुंबिक जीवनातही तुमचा स्वभाव थोडा खराब प्रतीत होऊ शकतो. या सप्ताहात नोकरी पेशाने जोडलेले जातक आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकणार नाहीत. यामुळे तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
या सप्ताहात ज्याही विद्यार्थ्यांची तक्रार होती की त्यांचे लक्ष शिक्षणापासून लवकरच भ्रमित होते, हा सप्ताह त्यांच्यासाठी विशेष शुभ राहणार आहे. कारण या सप्ताहात तुमचे लक्ष न शिक्षणापासून भ्रमित होईल आणि सोबतच तुमच्या मित्रामुळेही तुम्हाला प्रत्येक प्रकारचा अवरोध करण्यापासून सुटका मिळू शकेल. उपाय: नियमित प्राचीन हनुमान चालीसाचा पाठ करा. धनुराशी. चंद्र राशीपासून 3ऱ्या भावात शनी स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रातून लवकर घरी येण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. या काळात कुटुंबातील काही जुना अल्बम किंवा जुने फोटो तुमच्या आणि कुटुंबातील जुन्या आठवणींना ताजे करेल आणि तुम्ही त्या संदर्भात जुन्या स्मृतींना आठवाल. जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्राची गोष्ट केली तर त्या नजरेने हा सप्ताह फक्त आणि फक्त तुमच्याच नावे राहणार आहे. कारण या काळात भाग्य तुमचे पूर्ण साथ देईल. यामुळे तुम्ही जे काही कार्य कराल त्याला काही विना बाधा पूर्ण करण्यात यशस्वी राहाल. म्हणून या संधीला आपल्या हातातून निघू देऊ नका. याचा भरपूर फायदा घ्या आणि करिअरमध्ये उन्नतीचा रस्ता सुनिश्चित करा. तुमचे राशी भविष्य हे सांगते की जे विद्यार्थी कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आहेत त्यांना या सप्ताहात यशप्राप्ती होईल, परंतु त्यासाठी त्यांना स्वतःला सर्वतोपरी विषयांना समजून घेण्याची आवश्यकता असेल. कारण तेव्हाच तुम्ही अंशिक यश प्राप्त करू शकाल. मागील सप्ताहात अपचन, डोकेदुखी, गुडघेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या रचनात्मक पद्धतीचा वापर केला तर ते बरेच फायदेशीर सिद्ध होईल आणि तुम्ही त्याच्याच मदतीने आपले आर्थिक स्थिती उत्तम बनवू शकाल. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल. उपाय: नियमित 108 वेळा ओम राहावे नम:चा जप करा. मकर राशी. आपल्याला या आठवड्यात लक्षात येईल की मित्र, नातेवाईक आणि घरातील लोकांना आपल्या गरजा समजत नाहीत, ज्यामुळे आपण त्यांच्याबद्दल चुकीची भावना बाळगू शकता. अशा परिस्थितीत आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की आपण इतरांमध्ये बदल करण्याऐवजी जर आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर आपण स्वतःला मोठ्या प्रमाणात तणावमुक्त ठेवण्यास सक्षम असाल. रिकाम्या वेळात कामाच्या ठिकाणी या सप्ताहात तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये
वेब सिरीज पाहणे तुमच्या अधिकाऱ्यांना आवडणार नाही. त्यामुळे त्यांच्या समोर तुमची प्रतिमा प्रभावित होईल. पूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेल्या संधी या आठवड्यात मिळतील. त्यानंतर जर आपणास आपला हरवलेला सन्मान इतरांसमोर आणायचा असेल तर या आठवड्यात आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. यासाठी आतापासूनच तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्यास एखाद्या चांगल्या कोचिंग किंवा शिकवणीमध्ये प्रवेश घ्या. आपले ज्ञान वाढवा. तुम्हाला आपल्या घरातील कुणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळू शकेल. अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्या सोबत भेटून नियमित योगाभ्यास करा. ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्हाला यावेळी धनलाभ होत आहे तर गरजेचेही नाही की हीच स्थिती उद्याही राहील. भविष्यात प्रत्येक आर्थिक आव्हानांसाठी आधीसारखी तयारी करून तुम्हाला फक्त डोके लावून गुंतवणूक केली पाहिजे. म्हणून आपल्या मेहनतीची कमाई विचारपूर्वक कुठल्याही योजनेमध्ये लावा. उपाय: नियमित ओम वायुपुत्राय नमःचा 19 वेळा जप करा. कुंभ राशी: जे लोक आतापर्यंत आपल्या पैशाला विचार न करता उडवत होते त्यांना या सप्ताहात पैशाची खूप आवश्यकता पडू शकते. ज्यामुळे तुम्हाला या काळातही समजेल की पैशाचे जीवनात काय महत्त्व आहे. म्हणून आपल्या खर्चावर लगाम लावून एक जबाबदार व्यक्तीसारखे वागा. चंद्र राशीपासून दुसऱ्या भावात राहू स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात आपल्या कुटुंबातील सदस्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे आणि त्यांना आपल्या गुपिताबद्दल सांगणे यामुळे आपल्या मानसिक ताणतणावात वाढ होऊ शकते. म्हणून प्रत्येकाला तेवढेच सांगा जितके त्यांना सांगण्यालायक आहे. अन्यथा आपली प्रतिमा खराब होऊ शकते. हा सप्ताह त्या दिवसापैकी असेल जेव्हा तुमच्याजवळ करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कामाची कमी तर नसेल, परंतु तुम्ही आपल्या इच्छेनुसार कार्यस्थळी आपले विचार आणि योजना ठेवण्यात यशस्वी नसाल. यामुळे तुमच्यामध्ये काही नाराजीचा भाव पाहिला जाऊ शकतो. या राशीतील ते जातक जे शिक्षण घेण्यासाठी विदेशी जाण्यासाठी इच्छुक होते त्यांना या सप्ताहात अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. कारण शक्यता आहे की काही कागदपत्रांच्या कमीच्या कारणाने तुम्हाला निराशा हातात लागेल. अशात पुढील संधीपर्यंत निरंतर प्रयत्न करून त्याला आपल्या हातातून न जाण्याचा प्रयत्न, जसे मसाले जेवणाला स्वादिष्ट बनवते त्याच प्रकारे बऱ्याच वेळा थोडेसे दुःखही जीवनात गरजेचे आहे.
कारण त्यामुळे आपल्याला अनुभव मिळण्यासोबतच सुखाची खरी किंमत कळते. म्हणून दुःखातही त्यांच्याकडून काही न काही शिका आणि निरंतर जीवन जगण्याचा प्रयत्न करत राहा. उपाय: नियमित 44 वेळा ओम मांडाय नमःचा जप करा. मीन राशी: या सप्ताहात चंद्र राशीपासून शनी 12व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात कुटुंबात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यावर आपल्याला बरेच पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. तसेच घरगुती कामामुळे जास्त काम केल्यामुळे तुम्ही स्वतःला आपल्या कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ असाल. करिअर राशी: भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पैशावर खेळणे जोडलेले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहेत, तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहेत. या सप्ताहात तुमच्या राशीतील बरेच जातक मागील चुकांना न शिकता पुन्हा त्याच गोष्टी करतात. यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रातही खूप प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील. अशात या गोष्टींची काळजी घ्या की अपयश होऊनही काही शिकतात. या सप्ताहात आपल्या आरोग्याला घेऊन आपल्या भाग्यावर आर्थिक निर्भर राहू नका आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा. कारण या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजतात की नशीब स्वतः खूप आळशी असते, म्हणून आपले प्रयत्न करत राहा. उपाय: प्राचीन पाठ लिंगाष्टकमचा नियमित जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.